हाँ चल काय नहीं दे आता गल्लीमध्ये गर्दी मात नव्हती, एवढी गर्दी झाली. धक्का बसला त्यानंतर पप्पा घरी आले तर हा ये वर देख. बाहेर गावाची पब्लिक पण होती. एकदम खुशीचा दिवस झाला आता. नंतर एकदम अचानकच घडलं आणि ते तसं असं कधी कुठं घडलं नव्हतं, असं झालं इथं. गावात गेले होते पण इकडे घरी काय झालं मग? मला मरून गेला मी. मरून गेला मरून. कसं काय आले तुम्ही परत? आला मी गाडीमध्ये बसून. गाडीमध्ये बसून मी इथे पाहिलं तर लोक रडारड करत होते. पुन्हा सर लोक काही लोक लोकांनी चूक केलं का बरोबर केलं? चूक केलं. मग तुम्ही सांगितलं नव्हतं का अहमदाबाद चालले तर? नाही सांगितलं नाही. सांगायला पाहिजे ना, घरचे लोक चिंता लागते ना त्यांना. काय संबंध चिंता, काय संबंध चिंता लागेल? चिंता लागत नाही? काय लागत नाही. तुम्हाला वाटतं त्यांना चिंता आहे पण तुमची काही चिंता नाही. नाही नाही काही चिंता नाही. आता परत आल्यानंतर काय म्हणणं आहे घरच्यांचं तुमच्या? घरी राहतो आरामशीर. हा घरी राहतो आरामशीर. घरी राहता? कामच नाही आपल्याला. बरं, काम येत नाही तुम्हाला? अहमदाबाद का गेले होते आणि फिरा काय काय फिरले? भाऊ. पण इकडे सगळ्या लोकांना असं वाटत होतं की ते तुम्ही गेले. नाही हा नाही. सगळं गाव गोळा झालं होतं इथे. माझ्यासाठी जमा झाले रांची पुढचे. हा जमा झाले वाटते. काय नाव आहे बाबा आपलं? रघुनाथ मन करणार. आता तुमची प्रतिक्रिया काय बाबा हे सगळ्या लोकांचं? मरायची आता मरायची. हा मरायची. तिथं तर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती तुमची. अचानक धक्का दिला तुम्ही. अचानक मारलं मला बाहेर. तुम्हाला बोलवलं होतं कोणी? काय आले तुम्ही अचानक? अचानक आला मी. किती दिवस नव्हते तुम्ही घरी? 3 दिवस. सांगून जायला पाहिजे ना बाबा का नाही? काय संबंध नाही सांगायचा, काय संबंध नाही. असं ते वाईट पण वाटलं होतं आम्हाला की मी पण पुण्यावरनं आलो होतो. अचानकच जसं माहिती पडलं तसं, कारण फोटोमध्ये चेहरा सेमच वाटत होता. तर तसंच आम्ही ताबडतोब निघालो तिकडनं. बरोबर. पण त्याच्यात आम्ही जळगावला उतरलो तेवढ्यात फोन आला की पप्पा नाही येत म्हणून. ते पप्पा घरी आले. मग तेव्हा आनंद पण झाला पण ते मिसमॅच झालं होतं. पण इथे तर अगदी अंत्यसंस्कारची पूर्ण तयारी झालेली होती. कारण सेमच होतं ना. कारण जे मामांते होते त्यांनी पण बघितलं की रघुनाथच आहेत म्हणून. आम्हाला फोटो पण आले. फोटो पण बघितला आम्ही आणि कपडे वगैरे पण सेमच होते. त्यांनी टी शर्ट जे घातलं होतं तेच होतं, पॅन्ट पण तेच होती, चप्पल बी तीच होती. फक्त एवढं झालं की त्यांच्याजवळ मोबाईल होता, यांच्याजवळ नाही होता. पप्पांजवळ मोबाईल वगैरे नाही होता. मग ते पोलिसांनी केलेलं पाहिजे होतं ना की तो मोबाईल कोणाचा आहे काय. ते पण नाही झालेलं. पप्पा मृतदेह तो कुठे सापडला होता पोलिसांना? ते इथं जवळपासच झाला सापडला साईबाबा मंदिराचा पुढं. हां. ताई काय सांगाल, आपले पती बाहेर गावाला गेल्याचं ते सांगतायत आणि अचानक ते गेल्याचं कसं कळलं तुम्हाला? आणि ते एक्सपायर झाले, तुम्ही ते अंत्यसंस्काराची तयारी केली, असं काय झालं सगळं? ते 2 दिवस झाले सुरतला गेलेले होते. मग तिकडनं आल्यावर असं झालं. मग आम्ही बघायला गेलो तिकडे तर त्यांना म्हणजे त्यांचा सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की तेच आहेत बुवा. कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला. म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्यासारखाच होता म्हणून. पण मग ते वारले हे कसं निरोप मिळाला तुम्हाला? ते त्या गेटवाल्यांनी फोन लावला होता ना की बा तुमचा माणूस कुठे गेला आहे का गावाला. कारण की ते सांगत होते तिथं जात होते तर. म्हणून मग आम्ही तिथं बघायला गेले आमचे घरचे लोक. तर चेहऱ्यावरूनच कन्फर्म झालं की तेच आहेत बुवा असं म्हणून. तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती का पोलीस? नाही काहीच नाही. त्यांची म्हणजे जातच होते ते. त्यांचं जड दिमागमध्ये पहिल्यापासून जातच ते. त्यांना सवयच ती तशी. ते झालं पण मग हे डायरेक्ट ते एक्सपायर झाले हे कसं कळलं तुम्हाला? एक्सपायर झाले असं की बा ते आता सुरतहून आले तिकडनं. मग ती जी गाडी होती त्याच्यावर बा आम्हाला तिकडनं फोन आला की माझे अण्णा तिकडं आले का.
मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही. मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृतदेह दिसला. मग आम्हाला फोन आला की बा तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी. म्हटलं नाही. मग तुम्ही कोणाचा आला तुम्हाला? तिथून आला ना रेल्वेमधून. हां, रेल्वे गेटवरून फोन आला, कारण की माझे नंदू तिथंच राहतात ना. तर त्यांना आला तो फोन. मग ते गेले तिथं बघायला. मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की हे तेच आहेत बुवा म्हणून असं. कपडेही सारखे असल्यामुळे हा, कपडे बी सारखेच होते आणि त्यांच्या हातावर जे गोंदलेलं होतं ते पण सारखंच हे होतं. चप्पल पण सारखी, म्हणजे सर्व सारखं सारखंच होतं. चेहरा पण सारखाच होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.